गजर कीर्तनाचा। पूर्वी जर जुनी लोक असेल तर तुम्हाला शाळेत एक कविता होती बघा, अण्णा असेल त्याच्यामध्ये ते समाधानी असायचे लोक। राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। अरे राजाच्या राजवाड्यात जे सुख नाही ना ते माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये। काय दिवसभर कष्टाचं काम करायचं, संध्याकाळी आल्यानंतर घोंगडी अंगणात टाकल्या टाकल्या समाधानाची झोप लागायची। भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। बरं राजाला पैसा असल्यावर किंवा पैशावाल्याला पैसा असल्यावर झोप लागती वय नाही ना, पण माझ्याकडे काय नाहीच तर तो गरीब सांगतोय राजाला श्रीमंताला जे सुख नाही ते माझ्या गरीमध्ये सुख आहे। बरं श्रीमंताचे तो पहारे तिजोऱ्या तरी चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या। पण दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या। सांगायचा मुद्दा, पैसा नव्हता पण सुखी होती। पण आजकाल पैशासाठी महाराज किती पैशाला आपण आपलं मानतोय। मी एक कविता सांगत असतो, आजकालची माणसं कशी झाली। गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आली गळ्यात, गुंठा गुंठा जमीन विकून आज पैसा आला खिशात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, उद्या रक्त येईल डोळ्यात। काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल, काळ्या आईचा हा दागिना अरे किती दिवस जाईल। हाच गळ्यातला हार, हाच खिशातला पैसा एक दिवस गळ्याचा फास होईल, एक दिवस गळ्याचा फास होईल। अरे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड घेताना मनातल्या मनात किती भयानक हसतो आपण। अरे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड घेताना मनातल्या मनात किती भयानक हसतो आपण। अरे बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आपल्याच आईचं कुंकू पुसतो आपण, आपल्याच आईचं कुंकू पुसतो आपण। अरे जीवनाच्या सातबाऱ्यावरील बोजा चढला काय आणि उतरला काय। अरे जित्या माणसाच्या काळजावरच पहा किती फेरफार झालाय। या जमिनीच्या तुकड्यासाठी आपणच आपल्या जवळच्या माणसाच्या काळजावर किती वेळा वार केलाय, किती वेळा वार केलाय। असंच चाललंय ना आज, असंच चाललंय ना आज। पोटच्या पोरानेच मारावी आईच्या पोटावर लात, वंशाच्याच दिव्याने विझवून टाकली वंशाच्या दिव्याची वात, वंशाच्या दिव्याची वात। इकडे लक्ष द्या, ऐका ना, ऐका ना। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस म्हणून जन्म मिळालाय याच भूमीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय जन्माला आले, ज्ञानेश्वरी लिहिली। याच भूमीमध्ये सबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, गाथा देऊन आपल्यासाठी गेले। त्यांच्या महाराष्ट्रातली आणि भारत देशातली आपण माणसं आहेत। एकच गोष्ट लक्षात ठेवा, जमीन जुमला बरोबर येत नसतो बाबांनो। ऐका ना, ऐका ना, ऐका ना। म्हणून ऐका, शेवटी एकच सांगेल, उंच उंच उडायला जशी शिकवते माती, पण वेळ बदलल्यावर खोल खोल गाडायला तिला नसते कुणाची भीती, तिला नसते कुणाची भीती, तिला नसते कुणाची भीती। ऐका ना बाबा, ऐका। आणि म्हणून याच्यासाठीच आपलं पूर्ण ही चाललंय। आजकाल पैशासाठी मी कितीतरी असल्या कविता सांगेल तुम्हाला, कितीतरी। ऐका ना, ऐका ना, आवाज बदलतोय, ऐका सर्व अंगाचे कान करून। आजकाल तर महाराज भाऊ बहिणीला या ठिकाणी राखी बांधायला जात नाही बहिणीकडं,
बहीण सुद्धा येत नाही. आता माता माऊल्या ज्या शेत म्हणून अण्णा सांगूच का हो? हा ऐका ऐका बसर बसर ऐका ना. ते जमिनीचा भाव वाढले तेवढ्यात भावाने बोलणंच बंद करून टाकलं माझ्याशी. आणि तो हक्क सोडपत्र मागतोय. आता बोलण्याचा प्रयत्न माझ्या संग करत नाहीये. सर्वांगाचे कान करून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका ना. ती बहीण सांगते, माझा भाव, अरे ज्याच्यासाठी लहानपणी मी अरे खेळता खेळता तो पडायचा, जर जखम झाली ना तर पळत पळत जाऊन मी माझ्या अंगाचे ओढणी फाडायचे, त्याच्या जखमेवर बांधायचे. ओ तोच भाऊ आज बदलला. आज पैसे मागल बहीण, काहीतरी मागल म्हणून माझ्या संग बोलणं सुद्धा पसंत करत नाही. ऐका माता माऊल्यांनो, तुमची संख्या जी असे म्हणून तुमच्यासाठी सांगतोय. ऐका ना ऐका ना. ती बहीण सांगते माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? नको दादा साडी, मला नको पैसा पाणी. नको दादा साडी, मला नको पैसा पाणी. तुझ्या सुखासाठीच देवाकडे करते रोज विनवणी. तुझ्या सुखासाठीच देवाकडे करते रोज विनवणी. रक्षाबंधनचा सण जवळ आलाय दादा, सांग ना तुलाच कोणत्या कलरचा शर्ट घेऊ? सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुझ्या दाजीची गरिबी म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, राबते. तळ हाताच्या फोडाकडे पाहून तुझी फार आठवण येते. तुला वाटल तुझी बहीण काय मागे, पण तू चिंता नको करू. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? उचलत नाही फोन म्हणून वहिनीला केला. रॉंग नंबर म्हणून तिने कट केला. नसल ओळखला कदाचित आवाज, म्हणून तिला त्रास नको देऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? एवढं सगळं ठीक होतं र, पण शेवटी तू काल एक जणाकडे निरोप पाठवलास. तिला म्हणाव तेवढा हक्क सोड पत्रावर सही देऊन जा. वाटलं नव्हतं रे बाबा की माझा लहानपणीचा भाऊ संबंध तोडण्याचीच भाषा करल रे, संबंध तोडण्याची भाषा करल. हक्क सोड पत्र पाहिजे का तुला? तुला सही पाहिजे का? अरे सही करण्या इतपत तुझी ताई नाही रे शिकली. मी सांगितलं लहान असताना आई बाबांना, आई बाबा मला शिकायचं नाही, आपल्या दादाला शिकवा. आपला दादा मोठा झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सांभाळील. मी शिकले नाही रे तुझ्यासाठी नाही रे शिकले बाबा, तुझ्यासाठी नाही शिकले. आता तुला हक्क सोड पत्र हवंय का? ठीक आहे, सही मला नाही येत. त्या हक्क सोड पत्राच्या योगाने का होईना त्या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये, ए दादा तुला एकदा डोळे भरून पाहता येईल. अरे तुला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी सांग ना कोणत्या कागदावर अंगठा ठेवू? सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? कितीतरी माता माऊल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. चालू परिस्थिती मी बोलतोय बरं का, चालू परिस्थिती. पण हा पैसा आपला आहे का? याच्यासाठी वाद वगैरे आपलं चाललंय. हा पैसा आपला नाही आहे बाबांनो, नाही आहे. पण त्याला आपण आपलं मानतो, पण तोच पैसा एक दिवस आपल्याला रडवेल. बरं आता शेवटी माणसांना आपण म्हणतो, ती माणसं तरी आपली आहेत नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सखे सोयी.
नाही रे, नाही कुणाचे कोणी. आणि त्या देवाला जर आपलं केलं, तो आपला आहे, कारण त्याच्यापासून आपण आलोय आणि शेवटापर्यंत आपल्याला तोच साथ देतो. एक उदाहरण सांगतो. मला 9 वाजल्याचं बहाणे, 9 वाजत आल्यात, अर्धा तास माझा फक्त राहिलाय. फक्त 25 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. सर्व अंगाचे कान करून इकडं ऐका. या सगळ्या गोष्टींना आपलं करतो. पैसा, जमीन, जायदाद, घर यांना आपण आपलं मानतो, पण शेवटी आपल्याला सोडून जातात म्हणून ते आपले नाहीत. पण त्यांच्यासाठी जर आपण आयुष्य घालवत असेल तर एक दिवस आपला काळ वाया जाईल आणि घात होईल, घात. आलोय त्या देवाला आपलं करण्यासाठी. त्याला आपलं केल्यावर तो काय करतो? एक उदाहरण फक्त सर्व अंगाचे कान करून ऐका. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका ऐका ऐका. घडलेली घटना आहे, कुणी उठू नका. एक 25 मिनिटं फक्त माझे राहिलेत. हा, लहान पोरांना तिकडं शांत, एक जण जा फक्त. हा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा, अर्धा तास 25 मिनिटं फक्त राहिलेत, इकडे लक्ष द्या. हा हा, देवाला आपलं केल्यावर तो काय करतो? एक घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो, पुराणातलं आहे, ऐका. एक फकीर होता, फकीर. रस्त्याने चाललं तरी भजन करायचा. हे राम जय राम, जय जय राम, 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 हे राम जय राम, जय राम. ऐका ना बाबांनो, तो फकीर या ठिकाणी रस्त्याने चाललं तरी भजन करायचा, भजन करायचा. आणि भूक लागली त्याला भूक लागली. भजन, भूक लागली की मंत्र जप ही करायचा. जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. भूक लागली की मंत्र बदलायचा बरं का ना. जेवला की परत मंत्र देवाचा. हे राम जय राम, जय जय राम, हे राम जय राम, जय जय राम. पण त्याच्या अगोदरच ऐका. मृत्यू लोकामध्ये एक श्रीमंत कुटुंब होतं. खूप श्रीमंत, खूप बारीक श्रीमंत कुटुंब होतं. अब्जावधीने संपत्ती होती. पण त्यांच्या जीवनामध्ये एक दुर्भाग्य, पोटी संतानच नव्हतं. मुलगा नव्हता, काही नव्हतं, मुलगी नव्हती. अब्जावधीने संपत्ती होती. मग त्या श्रीमंताची ती जी पत्नी होती ना, ती या देवाकडे जा, कधी काळ भैरवनाथाकडे जा, कधी विठ्ठलाकडे जा, कधी जेजुरीच्या खंडेरायाकडे जा. देवा, मला एक पोटी संतान दे रे, माझे कूस पवित्र कर रे देवा, कूस पवित्र कर, कूस पवित्र कर. ऐका ना माई बापांना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना. लग्न होऊन 20 वर्ष झाली, पण पोटी संतान नाहीये बाबांना, पोटी संतान नाहीये. त्याच घरामध्ये नारद मुनी फिरत आले. नारायण
फिरत फिरत आले. ती माय माऊली पूजाच करत होती, पूजाच करत होती, पूजाच करत होती. थोड्यात नारद मुनीने आवाज दिला दरवाजात आल्या आल्या, नारायण आवाज दिला. ती माय पळतच आली, नारद मुनींचे पाय धरले, घरामध्ये आणलं, पाय वगैरे धुतलं, मोठी दक्षिणा दिली. श्रीमंत माणूसही तिथंच होता, रडत होती डोळ्यात. महाराज, लग्न होऊन 20 वर्ष झाली हो, पण पोटे संतान नाही हो. सांगा ना तुमच्या देवाला, काहीतरी एखादी माझे कूस पवित्र कर. पुढे समाजामध्ये गेल्यानंतर बाकीच्या महिलांनी माझ्या मुखाकडे पाहिलं तरी वाईट वाटत. माझे कूस पवित्र कर म्हणून. तेवढ्यात नारद मुनी जायला निघाले. तो जो श्रीमंत व्यक्ती होता ना, तो नारद मुनींजवळ आला. ओ नारद मुनी, वाईट वाटतं हो मला माझ्या पत्नीचं. 20 वर्ष झाली पण आमच्या पोटी संतान नाहीये. मी तुम्हाला मुलगा मुलगी मागत नाही, पण तुमचं आणि देवाचं जवळचं संबंध आहे. तुम्ही जा, देवाकडे जा आणि त्यांना फक्त एवढंच विचारा की आमच्या पोटी संतान आहे का नाही. 20 वर्ष झाली, इथून पुढे बी होईल का, नसेल तर तसं सांगा, म्हणजे माझी बायको कुणाकडे, कुठल्या देवाकडे जायचं नाही, कुणाला मागायची नाही. आणि मग नारद मुनी निघाले. ठीक आहे म्हणले, मी जातो वरती, देवाला जाऊन विचारून येतो. आले नारद मुनी, महादेवाकडे आले, म्हणजेच काळ भैरवनाथ आले. काळ भैरवनाथाकडे बाबांनो. नारद मुनी आले, आल्या भैरवनाथाने स्वागत केलं. या या या. आल्यानंतर काय काय नाही देवा, मृत्यू लोकामधून आलो, एक अब्जाधीश आहे, खूप संपत्ती आहे, पण 20 वर्ष झाली लग्न होऊन पण पोटी संतान नाही, पोटी संतान नाही. ती मुलगा मुलगी मागत नाहीयेत, फक्त मला एवढंच ही करा, सांगा की त्यांच्या पोटी संतान आहे का. मग देवानी चित्रगुप्ताला बोलवलं. चित्रगुप्ताने सगळी यादीच काढली. नारदा, त्या श्रीमंताच्या आयुष्यामध्ये खूप संपत्ती आहे, पण इथून पुढे 7 जन्म संतान नाही रे बाबा. त्यांच्या आयुष्यामध्ये 7 जन्म संतान नाही. अरे रे, बरं बरं देवा, काय हरकत नाही, तेवढंच मला आहे किंवा नाही तेवढंच त्यांना सांगायचे. त्यांनी काय मागितलं नाही. नारद मुनी खाली आले आणि खाली आल्यानंतर त्या श्रीमंताला सांगितलं. आता ते खुश होते, दक्षिणा दिली ती मुळे. नारद मुनी खुश होते. ओ देवाने तुम्हाला संपत्ती खूप दिली, पण आता मुलासाठी प्रयत्न करू नका, कोणाला विनवण्या करू नका. 1 जन्म काय 7 जन्म तुम्हाला संतान नाही. नारद मुनीने सांगितलं आणि ते निघून गेलं. नारद मुनी निघून गेलं. पण माय माऊल्या प्रयत्न सोडत्याल. त्या माय माऊल्या कसल्या, त्या मायने परत दुसऱ्या दिवशी देवाला नवस करायला चालू. देवा, हा देव नाही तर दुसरा देव कोणता तरी पावलच ना. तेवढ्यात ते फकीर तिकडून भजन करत होत. हे राम जय राम, जय जय राम, हे राम जय राम, जय जय राम, हे राम हे राम, जय जय राम, हे राम हे राम, जय जय राम. भजन करत आले. तो भजन करत आला फकीर. भजन करत आल्यानंतर या माय माऊलीच्या श्रीमंताच्या घरापाशी आल्या आल्या त्याला भूक लागली. हे राम जय राम भजन करत होता, पण भूक लागल्या लागल्या मंत्र बदलला. जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा,
रानावरती पूजाच करत होती माय, पळतच आली, त्याचा मंत्र ऐकला, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. ती पळतच आली, बाबा क्या बोले, फिर से बोलो. हाँ माँ. एक रोटी देगा उसे एक बेटा होगा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. बाबा एका रोटीच्या बदल्यात एक मुलगा. हाँ माँ. एक रोटी के बदले एक बेटा. बाबा दो रोटी दिया तो. हाँ माँ. दो रोटी के बदले दो बेटे हो गए. बाबा तीन रोटी दिया तो. हाँ माँ. तीन रोटी के बदले तीन बेटे हो गए. बाबा पांच रोटी दिया तो. हाँ माँ. पांच रोटी के बदले पाच बेटे हो गे तुझे. ती माय पळतच गेली घरामध्ये, पाच भाकरी टाकल्या, पाच भाजी केली आणि त्या फकीराला सांगितलं बसा जेवायला. बाबा ताट वगैरे वाढलं, ताट वाढलं आणि ताट वाढल्यानंतर पाच पाच गरम गरम रोट्या भाकरी खाऊ घातल्या. हे फकीराने ढेकरच दिला महाराज, तृप्तीचा ढेकर दिला. बाबा पाच रोट्या खाया आपने. हाँ माँ. तुझे पाच बेटे हो गे. जेवण केलं, निघालं ना ते भजन कर. हे राम जय राम जय जय राम, हे राम जय राम जय जय राम, हे राम हे राम जय राम. भक्ता भक्ता ऐकताय का. वर्षाकाळ वर्षाड वर्षाड पाच मुलं झाली. 10 वर्षात त्या माईला पाच मुलं झाली. 10 वर्षांनी नारद मुनी फिरत फिरत त्याच घराकडे आले. काय म्हणले, दुर्दैवी असल, एवढी मोठी श्रीमंती आहे पण देवाने 7 जन्म संतान नाही. चला जाऊ द्या, त्यांना भेटून येऊ. आणि भेटून येऊ म्हणल्यानंतर नारद मुनी त्या घरामध्ये आले. नारद मुनी बसले, पाय वगैरे धुतले, दक्षिणा दिली. तेवढ्यात त्या माईने मुलांना आवाज दिला, ए लेकरांनो, साधू महाराज आपल्या घरी आले, दर्शन घेण्यासाठी या. 5 पोरं आली. महाराज पटा 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 नारद मुनीच्या पाया पडले. नारद मुनी म्हणला, काय शेजारच्यांची आहेत काय जो. ए बा किसके बेटे. महाराज माझ्याच पोटी जन्म घेतलाय त्याने. नारद मुनी तर हंगत झाले. अरे 7 जन्म मुलं नाहीत आणि ही कशी मुलं. खोटं बोलतेस तू. महाराज खोटं बोलून काय मिळणार. 10 वर्षात वर्षाड वर्षाड 5 मुलं झाली. नारद मुनी म्हणला, देवाने मला फसवलं काय जणू. अरे मी देवाला विचारून आलो. देवाचं काय घेऊन बसलात महाराज. तुम्ही गेला आणि काही दिवसांनी एक फकीर आलं. फकीर भजन करायचं. हे राम जय राम जय जय राम, हे राम जय राम जय जय राम. आणि ते घराबशी आले माझ्या आणि मंत्र बदलला. जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा, जो एक रोटी देगा उसे एक बेटा होगा. मी त्या साधूला 5 रोट्या खायला घातल्या. वर्षाड वर्षाड वर्षाड
मुलं झाली बघा ही 5च्या 5. नारद मुनीला तिथलं जेवण गोड लागतं व्या. डायरेक्ट देवाला गाठलं, भैरवनाथाला. भैरवनाथ म्हणले या नारद महर्षी या 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 या. कशाचं यान कशाचं? अहो नारद महर्षी काय झालं असं? काय रागवताय? 7 जन्म मुलं नाही म्हणला तुम्हीच, आणि तिथं गेलो तर 5 मुलं आहेत 5. तेवढ्या देवानी पोटावर हात ठेवला, पोट दुखायला लागलं. ए नारदा, अरे माझं पोट दुखतंय. ए नारदा, अरे माझं पोट दुखतंय. अरे काहीतरी कर रे, पोट दुखतंय पोट दुखतंय, काहीतरी कर. आता देवाचं पोट दुखतंय म्हणून देवा म्हणले आता सांगा तुम्हीच काय करू मी. काय नाही बाबा, माझं पोट त्याच वेळेला राहील मृत्यू लोकातल्या कोणाचं तरी किंवा कोणीही मनुष्याचं काळजाचा लेप जर माझ्या पोटाला लावला तर माझं पोट दुखायचं राहील. बरं बरं बरं, मी आलतो रागाने तुमच्याकडे, पण तुमचं दुखायला लागलंय. येतो काळीज घेऊन, थांबा जरा. मृत्यू लोकात नारद मुनी आले, कोंढणपुरात आले बाबा. कोंढणपुरातल्या लोकांना म्हणा लागले, ओ देवाचं पोट दुखतंय, काळीज देता का काळीज? कोंढणपुरातली म्हणले काय येडबीड लागलं काय? पुढं पुढं राठावड ये राठावड, तिकडं जा. नारद मुनी राठावड्यात आले. हो अहो देवाचं पोट दुखतंय, काळीज देता का काळीज? राठावड्याची लोक तर म्हणली लांबूनच पळायला लागले. देवाचं पोट दुखतंय, काळीज द्यायचं म्हणजे मारावंच लागेल ना, जमणार नाही. असं करता करता संपूर्ण मृत्यू लोक नारद मुनी संपले. पण कोण मारायला तयार होते? देव असू द्या नाही तर कोणी असू द्या. तेवढ्यात ते फकीर तिथं भजन करत होतं. हे राम जय राम, जय जय राम, हे राम जय राम, जय जय राम. ऐका ना बाबांना, ते तिथं भजन करत होतं. आणि भजन करत असताना नारद मुनी त्याच्याजवळ गेले. ए काय भजन करतो? वरती देवाचं पोट दुखतंय, भजनाला लागलाय. देवाचं पोट दुखतंय? हा बाबा, आणि एकच औषध आहे, जो कोणी आपलं काळीज देईल त्याचा लेप देवाला लावला की देवाचं पोट राहणारे दुखायचं. त्या फकीराने विचार केला, रे देवाचं पोट दुखत असेल तर आपला काय उपयोग आहे? नारद मुनी येळाच घेऊन फिरत होता. नारदाच्या हातातला येळा असा घेतला आणि फकीराने टार टार आपली छाती पाडली. काळीज घेतलं, नारदाच्या हातावर टाकलं, जीव सोडला. जीव सोडला. देव दुःखी असेल तर आपण तरी जगून काय फायदा आहे? काळीज घेतलं, नारदाच्या हातात दिलं. नारद तिथंच त्याला सोडून काळीज घेऊन देवाकडे आला. आल्या आल्या देवाने सांगितलं, या या नारद मुनी, तुम्ही यायच्या आधी 5 मिनिटच माझं पोट दुखायचं राहिलं. आता तर नारदाला लय राग आला. देवा, मुद्दाम तुम्ही माझ्याशी असं वागताय. मी एक जणाचा जीव घेऊन आलोय, त्यांनी मला काळीज दिलं, तुमच्यासाठी काळीज घेऊन इतक्या लांब आलो, आणि मला तुम्ही पहिल्याही वेळेला फसवलं. 5 मुलं तुम्ही त्यांना दिली. नारद ऐक, त्याच्यासाठी तुला पाठवलं होतं. ज्या माय माऊलीला 5 मुलं मी दिली ना, नशिबात बदल कोणासाठी केला ऐक. तोच फकीर ज्याचं तू काळीज काढून आणलंय, त्या माऊलीच्या घरी गेला होता. त्या माऊलीने 1 नाही 2 नाही 5 रोट्या खाऊ घातल्या होत्या. आणि त्याच्या शब्दासाठी जो देवाचं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय कळाल्या कळाल्या स्वतःचं आयुष्य संपवतोय, त्याच्यासाठी मी कुणाचं नशीब बदलू शकत नाही का? त्याच्या शब्दाखातर मी ते नशीब बदललं. 5 मुलं दिली. तो काळीज दिलेला फकीर शब्द देणारा होता. एवढं प्रेम होतं मनापासून, त्यांनी मला आपलं मानलेलं. ऐका ना बाबांनो,
असा तो परमेश्वर आहे. त्याला आपलं म्हणलं की तो काळ भैरवनाथ इतका उदार आहे, सुखाची रासच आपल्याला देतो. फक्त त्याला आपलं म्हणा. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक, 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 ओ आपुला तो एक, हो आपुला तो एक, हो आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. 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 देवी माई ग, ओ रती माई ग, ओ रती माई ग, ओ रती माई ग. ओ आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. येणे विना जीवा, येणे विना जीव तुक नोहे. आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. येणे विना जीवा, येणे विना जीवा सुख नोहे. बात आजपर्यंत कोणाला सुख झालं नाही बाबांनो. एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती आवसानी. इतर गोष्टींना आपण कितीही आपलं म्हणा, त्या आपल्याला साथ देत नाहीत बाबांनो, अजिबात साथ देत नाही. पण परमात्म्याला जर आपलंसं केलं ना, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी त्या देवाला आपलंसं केलं, देव पाहायला म्हणून गेलो, मी देवच झालो. तसं तो अविनाशी परमात्मा, त्याला जर आपण आपलं म्हणलं तर तो आपल्यासारखंच करतो. फक्त त्याचं पिसं आपल्या मनाला लावलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. आपुलिया से हो अविनाश करी, आपुलिया से अविनाश करे, आपुलिया से हो अविनाश करी, आपुलिया लाभी मना पीस गोविंदाचे, लाभी मना पीस गोविंदाचे. रती माई गे दुःखाची जनते, हो ये रती माई गे दुःखाची जनते. हो ये रती माई ग दुःखाची जनते, हो ये रती माई ग दुःखाची जनते.